नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील खूप छान आहे, त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर तन्वीचं नाटक पाहून आता अर्जुन खरं तर खूप जास्त चिडला आहे आणि तो तावातावातच आता घरात येतो आणि बोलतो की तन्वी, बस कर तुझे हे नाटकं. आता त्याचा हा इतका राग वगैरे पाहून लगेच प्रताप त्याला विचारतो, अर्जुन अरे काय झालंय नक्की? आणि अर्जुन आता पुढे काही बोलणार तेवढ्यातच आता तन्वीकडे हात करत सायली बोलते की आम्हाला माहित आहेत ना हिची सगळी नाटकं. ही काही बदललेली वगैरे नाहीये. ही सगळी काही नाटकं करतीये. आम्हाला सगळ्यांना माहित आहे तिची नाटकं. घरात सगळ्यांना माहित आहेत. आणि बोलते की हे काय असं मंदिरामध्ये काय जाते ही, घरामध्ये स्वयंपाक काय करते वगैरे, प्रसाद काय आणते, शेणाच्या गौऱ्या वगैरे काय थापते, हे सगळे नाटकं आहेत तिचे. आम्हाला माहिती आहे हे सगळं. आता अर्जुन सायलीला बोलतो की सायली तू, आता त्याला मध्ये तोडत सायली बोलते की मी हिला पाठीशी घालत नाहीच आहे. हिचे नाटकं ना सगळ्यांना दिसतायत. सगळ्यांनाच माहिती आहे की ही नाटक करतीये, ही फसवते हे सगळ्यांना. खरं तर अर्जुन आता इतका रागावलेला असतो, त्याचा रागाचा पारा इतका चढलेला असतो की ही खरी तन्वी नाहीच आहे, हे आता तो इथे सर्वांना सांगणार असतो. पण सायली मात्र त्याला तिथेच अडवते आणि त्याला मात्र हे सत्य काही सगळ्यांना सांगू देत नाही. आता अर्जुन पुढे बोलणारच असतो, पण सायली त्याचा हात पकडते आणि त्याला इशाऱ्यानेच नाही म्हणून खुणावते. आता तन्वी मात्र नेहमीप्रमाणे नाटक करत असते की तुम्हाला दोघांना काय प्रॉब्लेम आहे? मी आता माझ्या घरच्यांना प्रेम मिळवायचा प्रयत्न करतीये. मला त्यांची सेवा करायची आहे आणि तुम्हाला दोघांना हे नसेल पटत तर तुम्ही दोघं लांब राहा ना. तुम्ही सतत माझा असा विरोध का करता? मला माझ्या घरच्यांपासून दूर का करता वगैरे ती आता असं नाटक करायला सुरुवात करते नेहमीप्रमाणे. तर कल्पना मात्र लगेच मध्ये बोलते की तन्वी, सेवा वगैरे काही नाही. तू काय सेवा करतेस ना ते सगळ्यांना दिसतंय. नाटकच करतेस तू हे सगळे आणि तुझे नाटकं काही आमच्या लक्षात येत नाहीयेत ना, असं अजिबातही समजू नकोस. आणि ती अर्जुनला देखील विचारते, अर्जुन अरे हिचे नाटकं काय आजचे आहेत का? पण मला एक कळत नाही, तू आज इतका जास्त का चिडला आहेस बरं? त्यावर आता सायली बोलते की हिचे नाटकं यांना सहन झाले नाहीत ना, म्हणून चिडले आहेत ते. आणि ती अर्जुनला देखील खुणावते की आता सध्या तरी घरच्यांसमोर काही एक बोलू नकोस म्हणून. आता सायलीने खुणावल्यावर अर्जुनही आता शांत राहतो आणि बोलतो की हे सगळे नाटकच आहे तिचे. आता स्वयंपाकघरात जायचं ही नाटकच करत होती स्वयंपाकाचं वगैरे. आता हे सगळा गोंधळ आता अश्विनने ऐकलाय आणि अश्विन आता लगेच तिथे येतो त्याच्या बायकोची बाजू घेण्यासाठी आणि तिकडून येताच आवाज देतो, दादा अरे तुमच्या दोघांचं नक्की चाललंय काय? काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? म्हणजे तन्वी आता सगळ्यांशी चांगलं वागायचा प्रयत्न करतीये, तिने बदलायचं ठरवलंय, तर तुम्ही मात्र तिला बदलण्यासाठी एक चान्स देखील देत नाहीये. तुम्ही आपले सतत तिचा विरोध करताय वगैरे. तर आता खरं तर अर्जुन आता अश्विनला सांगत असतो की ती नाटक करते आम्हाला माहिती आहे, ती काही बदललेली वगैरे नाहीये. पण आता अश्विन मात्र तन्वीचीच बाजू घेत असतो सर्वांसमोर. तो आता काही केल्या सायली किंवा अर्जुनचं काही एक ऐकून घ्यायला तयारही नसतो. तर प्रताप मध्येच बोलतो, अश्विन, अर्जुन अरे आता बस करा, वाद नकोय घरात. त्यावर अश्विनही बोलतो की मी तेच तर बोलतोय की घरात वाद का घालताय एकाच गोष्टीवरून? एकच गोष्ट आजच संपवून टाका ना इथल्या इथेच. रोज रोज काय उठलं का त्याच गोष्टीवरून वाद घालायचाय बरं? आता तन्वी मात्र परत नाटक करायला सुरुवात करते अश्विन समोर की मी आता सगळ्यांसाठी स्वयंपाक करणार आहे आणि हो तुम्ही दमले असाल ना, तुम्ही दोघे तुमच्या खोलीमध्ये जाऊन आराम करा. मी आता खरंच बदलली आहे, खरंच सुधारली आहे वगैरे. तिचं आता नेहमीप्रमाणे नाटक मात्र तसंच सुरू आहे. तर सायली आणि अर्जुन आता तिथून निघून आता त्यांच्या खोलीमध्ये झोपायला आलेले असतात. तर अर्जुन मात्र अजूनही सायलीवर खूप चिडलेला असतो आणि बोलतो की हे काय चाललंय तुझं? तू का मला सगळ्यांसमोर तन्वीचं, त्या प्रियाचं सत्य सांगून दिलं नाहीस बरं? त्यावर आता सायली त्याला समजावते, त्याने काय झालं असतं बरं? आपण जर सगळ्यांना हेच गोष्ट सांगितली असती की ही खरी तन्वी नाहीच आहे, ही सगळ्यांना फसवतीये, तर तिने लगेच काहीतरी खोटी कहाणी रचली असती, खोटी गोष्ट सांगून आपणच कसे चुकीचं आहोत हे सिद्ध करून दिलं असतं.
ती किती गुन्हेगार आहे हे आपल्याला माहीत नाहीये का? त्यावर आता सायलीचं म्हणणं देखील अर्जुनला पटत असतं, पण मात्र तो खरंच खूप चिडलेला असतो. त्यावर सायली बोलते की आता तुम्ही खूप चिडलेले आहात, म्हणून तुम्ही असा विचार करताय. आणि आता जो चिडलाय ना, तो खरं तर पूर्णाजीचा नातू आहे, रविराज काकांचा पुतण्या आहे आणि आईबाबांचा मुलगा आहे. आता हा अर्जुन थोडासा बाजूला ठेवा आणि ॲडव्होकेट अर्जुनच्या दृष्टीने जरा विचार करून पहा. तुम्हीच नेहमी म्हणता ना, की असा आत्ताहीपणा करून काही उपयोग नाही. गोष्टी नेहमी सावकाशपणे विचार करून हाताळायला हव्यात म्हणून. आणि कुठलेही पुरावे वगैरे हातात नसताना आपण कसं काय बरं असं तन्वीचं सत्य सगळ्यांना सांगणार होतो? ती नेहमीप्रमाणे काहीतरी कहाणी रचणार होती आणि उलट सावध होणार होती. आता सायलीचं हे सगळं काही म्हणणं आता अर्जुनला पटतंय खरं तर. आणि आता अर्जुन देखील निश्चय करतो की तू बोलतीयस ते खरं आहे, पण आपल्याकडे ते ब्लड रिपोर्ट्स वगैरे आहेतच की. त्यावर सायली सांगते की तुम्ही ते रिपोर्ट्स कोर्टामध्ये पुरावा म्हणून दाखवू शकता, पण तन्वी मात्र लगेच काहीतरी कहाणी रचून ते रिपोर्ट्स खोटे आहेत म्हणून सिद्ध करणार. आपल्या हातात काहीतरी स्ट्रॉंग पुरावा असायला हवाय. आणि ज्या तन्वीला आता घरामध्ये एवढ्या मानाने ती तन्वी म्हणून वावरतीये ना, मग पहा तिला सगळे कसे घराबाहेर लाथा मारत हुसकावून देतील म्हणून. आणि तो दिवस काही आता दूर नाहीये. त्यावर आता अर्जुन बोलतो की पण अजून किती दिवस सहन करायचंय तिला? त्यावर सायली सांगते की आता फक्त थोडेच दिवस सहन करायचे. एकदा का आपल्या हाती पुरावा आला, आपण सगळ्यांना सत्य सांगितलं की मग काही हरकत नाही. आणि काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी कधीतरी सत्य आपल्याला लपवून ठेवावंच लागतं ना. तुम्ही नाही का घराच्या भल्यासाठी घरच्यांपासून कधी माझ्यापासून काही गोष्टी लपवत? तर अर्जुन मात्र आता विचार करत असतो की हिला साक्षीबद्दल तर काही कळालं नसेल ना. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळे हॉलमध्ये जमलेत आणि खरं तर सुमन, प्रतिमा आणि रविराज आता त्यांच्या घरी परत जाण्यासाठी निघालेले असतात. आता सर्वच जण त्यांना अजून थोडे दिवस थांबण्याचा आग्रह करत असतात, पण मग आता रविराज आणि सुमन देखील सांगतात की नाही, आता आम्ही आमच्या घरी जातो, आता खूप दिवस आम्ही राहिलोत. त्यावर रविराज सांगतो की खरं तर जेव्हा आम्हाला आधाराची गरज होती ना, तेव्हा खरं तर तुम्ही आमचा पाहुणचार केलात, त्यामुळे आता जाऊ देत. त्यावर आता पूर्णाजी सुमनला विचारते, सुमन तुझं इथे मन लागत नाहीये का ग? त्यावर सुमन सांगते की तसं काही नाहीये पूर्णाजी, आता आम्ही खूप दिवस झाले इथे राहिलो आणि मला तुमची सगळ्यांची काळजी कळतीये की तिथे गेल्यानंतर मला यांची आठवण येत राहील. पण काळजी करू नका, भाऊजी आणि वहिनी आहेत ना माझ्यासोबत. आता त्यावर कल्पना देखील बोलते की आता तुम्ही सर्वांनी ठरवलंय तर आम्ही काय बोलणार ना. आणि तेवढ्यातच आता तन्वी लगेच आई आई आवाज देतच तिथे येते. आणि आता एकदम हात वगैरे जोडून आता तिचं नाटक सुरू होतं. तर ती बोलते की आई अगं तू चाललीस का? अगं थोडे दिवस थांबली असतीस, मला तुझी सेवा करायची होती वगैरे, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, मला तुझ्यासोबत थोडा टाइम स्पेंड करायचा होता वगैरे, असं नाटक आता तिचं सुरू होतं. खरं तर आता तिच्या या नाटकाला कोणीही भुलत नाही. सगळेजण खरं तर आता शांत असतात आणि तिला इग्नोर करायचा प्रयत्न करत असतात. आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन जिन्याने खाली येत असतात आणि तिचं हे नाटक पाहून आता अर्जुनचा परत एकदा पारा चढतो आणि अर्जुन घाईघाईने तिथनंच ओरडतो, तन्वी बस कर तुझे हे नाटकं. आता त्याचा पारा चढलाय आणि हा परत एकदा सत्य सांगून देईल की काय घरी, या भीतीने आता सायली त्याला हात दाबते आणि त्याला हळूच बोलते की कोणाला काही एक बोलू नका, तुम्ही आताही परत तेच सांगणार आहात का, शांत राहा थोडं. आता सायली आणि अर्जुन खाली येतात तर अर्जुन मात्र खूप चिडलाय तन्वीवर आणि बोलतो की तुला जर इतकी काळजी आहे प्रतिमा आत्याची, तर मग तू रक्त द्यायला वेळेवर का नाही आलीस? 1-1.5 तास कुठे भटकत होतीस? आता मात्र तन्वीकडे नेहमीप्रमाणे कारण तयारच आहे आणि ती सांगते की अरे अश्विननी जेव्हा फोन केला तेव्हा त्याने मला सांगितलंच नाही की आईला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, अश्विन ज्या हॉस्पिटलशी कनेक्ट आहे त्याच हॉस्पिटलमध्ये तो प्रतिमा आत्याला नेणार ना. त्यावर आता तन्वी बोलते की हो ते आहे, पण अरे तो व्हिजिटर म्हणूनही बाकी 2-3 हॉस्पिटलला जातच असतो की, मग मला कसं कळणार बरं? आणि आईची तब्येत एवढी बिघडली आहे म्हटल्यानंतर मी इतकी पॅनिक झाले होते, इतकी घाबरली होते ना, इतकं कन्फ्युजन झालं मला की मला काही सुचलंच नाहीये.
त्यावर आता सायली बोलते, बस प्रिया, अगं किती वेळा तेच तेच बोलणार आहेस तू? तेच तेच किती वेळा ऐकवणार आहेस आम्हाला? शांत राहा आता, आम्हाला परत तेच तेच काही एक ऐकायचं नाहीये. आणि ती प्रतिमाला सांगते की प्रतिमा आत्या, तुम्ही काळजी घ्या, औषधं वगैरे वेळच्या वेळेत घ्या आणि वेळच्या वेळेत जेवणही करत जा. तर आता रविराज, प्रतिमा आणि सुमन जायला निघतात. तर तेवढ्यातच सायली बोलते की जरा थांबा. आता सायलीच्या मागोमाग लगेच तन्वी देखील बोलते की जरा थांबा, आणि पळत पळतच लगेच किचनमध्ये जाते आणि एक डब्बा घेऊन येते. आणि प्रतिमाला सांगते की आई, तुझ्यासाठी ना मी खूप प्रेमाने असे डिंकाचे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवलेत ग. रोज एक लाडू खा आणि माझी आठवण काढत जा हं. नाही, मला माहिती आहे की तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे, पण माझं मात्र अजून देखील तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि आता हे एवढा सगळा बदल पाहून खरं तर घरातील सगळेजण आश्चर्यचकित झालेत की तन्वी एवढी कशी काय बदलली 1-2 दिवसातच. पण अश्विनला मात्र तिचं भारी कौतुक वाटतंय आता नेहमीप्रमाणे. आता तन्वी एवढी बदलली आहे, कारण या सगळ्या गोष्टीवर घरात कोणाचाही विश्वास नसला तरी अश्विनचा मात्र विश्वास बसतोय की तन्वी खरंच बदलली आहे म्हणून. त्यावर रविराज चिडतोच आणि चिडूनच बोलतो की तू बनवलेलं एकही वस्तू नकोय मला माझ्या घरामध्ये. तर आता नेहमीप्रमाणे नाटक करायला सुरुवात करते की खूप प्रेमाने लाडू बनवले आहेत मी. तुमचं जरी माझ्यावर प्रेम नसलं ना, तरी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे वगैरे. आता प्रतिमा काही ते लाडू घ्यायला तयार होईना रविराजमुळे. पण मग आता ही तन्वी नाटक करायला सुरुवात करते. आता ती एक लाडू खाऊन पाहते आणि बोलते की अश्विन, अरे कदाचित यांना असं वाटत असेल की मी काही या लाडूमध्ये विष वगैरे टाकलंय की काय. असं काहीही नाहीये. हे बघ, हवं तर अजून एक लाडू खाऊन दाखवू का तुम्हाला? आता मात्र प्रतिमा तिला बोलते की त्याची काही एक गरज नाहीये, आण ते लाडू इकडे. आणि आता नाईलाजाने का होईना, पण तो लाडूचा डबा आता प्रतिमा शेवटी घेतेच आणि ते निघणार. तेवढ्यातच आता सायली बोलते की प्रतिमा आत्या, मी देखील तुमच्या आवडीचं काहीतरी बनवलंय, थांबा हं आणतेच. आणि आता सायली देखील किचनमध्ये जाऊन एक डब्बा घेऊन येते आणि डब्बा उघडून प्रतिमाला दाखवते. तर सायलीने प्रतिमाच्या आवडीच्या नारळाच्या वड्या बनवलेल्या असतात आणि त्या वड्या पाहून प्रतिमा मात्र जाम खुश होते. आणि घरातील बाकी देखील आता सर्वच जण खरं तर खुश झालेले असतात. त्यावर सायली बोलते की तुम्हाला आवडतात ना, म्हणूनच खास तुमच्यासाठी बनवले आहेत. आता प्रतिमा सायलीने दिलेला डबा घेऊन निघते, पण तन्वीने दिलेला डबा मात्र तिथे टेबलवर तसाच राहतो. आता तन्वी लगेच पुढे येऊन तो डबा उचलते आणि बोलते, आई अगं तू दिलेला डबा घेतलाच नाहीयेस. हे बघ, आणि तुझं हे असं वागणं पाहून ना, मला तर असं वाटतंय की माझं माहेर तर आता कायमचंच तुटलंय. नाही म्हणजे तुम्हाला जरी माझ्याविषयी प्रेम नसलं तरी मला तुमच्याविषयी खूप प्रेम आहे वगैरे. ते आता नेहमीप्रमाणे नाटक सुरू होतं. अर्जुनला मात्र काही हे अजिबातही सहन होत नाही आणि तो लगेच वर त्याच्या खोलीमध्ये निघून येतो. आता त्याच्या मागोमाग सायली देखील आता सगळ्यांना निरोप देते आणि अर्जुनच्या मागोमाग निघून येते आणि अर्जुनला बोलते की काय करत होतात तुम्ही? आता देखील तुम्ही सांगून टाकणार होतात ना की ही खोटी तन्वी आहे म्हणून. त्यावर आता अर्जुन बोलतो की किती नाटकं करत होती ती, तिचे नाटकं मात्र आता मला सहनच होत नाहीयेत. त्यावर सायली आता अर्जुनला समजावते, मी तुम्हाला काय सांगितलंय, जोपर्यंत आपल्या हाती काही स्ट्रॉंग पुरावा लागत नाही तोपर्यंत फक्त थोडेच दिवस, आणि मग मी स्वतःच तिला या घराच्या बाहेर काढेन वगैरे. आता सायलीने समजावल्यावर अर्जुन थोडासा शांत होतो. तर तेवढ्यातच त्याला आता चैतन्याचा फोन येतो. तर तो फोनवर चैतन्य त्याच्याशी कामाबद्दल काहीतरी बोलत असतो. तर अर्जुन सांगतो की हो हो माझ्या लक्षात आहे, येतोच आहे मी, लगेच निघतोच. आणि आता अर्जुन तिथून निघतो तर सायली त्याला सांगते की मी जे काही सांगितलंय ते लक्षात आहे ना तुमच्या? तर अर्जुन देखील हो बोलतो आणि तिथून जायला निघतो. तर इकडे हॉलमध्ये बाकी सर्वजण बसलेले असतात. तर प्रताप विचारतो की हे काय, अस्मिता नाही आली नाश्त्यासाठी खाली? त्यावर कल्पना सांगते की मी गेले होते खरं तर मघाशी, पण तेव्हा ती झोपली होती म्हणून मी काही तिला उठवलं नाही, ती उठली की येईलच. आता तेवढ्यातच अश्विन देखील विचारतो की हो, खरं तर मला पण तिच्याशी बोलायचं होतं. नाही, तिची सोनोग्राफीची उद्याची तारीख फिक्स करायची का, हे अपॉइंटमेंट घ्यायची की नाही हेच विचारायचं होतं मला देखील तिच्याशी.
त्यावर कल्पना बोलते की अरे मग जा ना, ती ती उठली असेल एव्हाना. त्यावर अश्विन बोलतो की नको, तिचा तो नवराही असेल तिथे. उगाच काही वादावादी भांडण वगैरे नकोय मला. त्यावर आता प्रताप बोलतो की तो नाहीये तिथे, तो मघाशीच बाहेर गेलाय, जा तू. आता अश्विन अस्मिताच्या खोलीमध्ये जायला निघतो तर तन्वीही तिथेच बसलेली असते. तन्वीही लगेच आता अश्विन मागोमाग बोलते की चल मीही येते तुझ्यासोबत. नाही, खूप दिवस झाले ना, मी अस्मितासोबत अशा गप्पाच मारल्या नाहीयेत निवांत, म्हणून यायचंय मला. आता अर्जुन आता तेवढ्यात खाली आलेला असतो. तर अर्जुन आता परत खूप चिडतो आणि बोलतो की तू कशाला, तू का जातीयस अस्मिताईच्या खोलीमध्ये? आधीच काय तिच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स कमी आहेत का, जे तुला तिच्यासोबत गप्पा मारून अजून तिचे प्रॉब्लेम्स वाढवायचे आहेत? तर आता सायली देखील येते आणि बोलते की हे बघ तन्वी, अस्मिताताई आधीच खूप अपसेट आहेत. तू उगाच अजून त्यांच्या खोलीमध्ये जाऊ नकोस त्यांच्याशी गप्पा मारायला. हवं तेवढं तू त्यांच्यापासून दूरच राहा. पण आता पूर्णा आजी लगेच बोलते की सायली, अर्जुन, अरे तन्वीला जर वाटत असेल तिच्याशी गप्पा मारावं, तिची जर इच्छा असेल तर जाऊ देत तिला, काही हरकत नाहीये. आता कल्पना आणि प्रताप देखील हेच बोलतात की जाऊ देत, जा जा ग तू अस्मितासोबत गप्पा मार. आणि आता खरं तर घरच्यांचं हे असं वागणं पाहून सायली आणि अर्जुन मात्र जास्त शॉक होऊन जातात. कारण त्यांना आता असं वाटतं की हिच्या नाटकांना हे घरचे काय परत भुलले की काय आता. त्यावर अर्जुन खूप चिडतो आणि बोलतो की सिरियसली पूर्णा आजी, तू सिरियसली तन्वीला अस्मिताईच्या खोलीमध्ये जाऊ दिलंस? पण का? त्यावर आता पूर्णा आजी सांगते की हे बघ, आम्हाला अश्विनचं म्हणणं पटतंय. तन्वी जर खरंच बदलायचा प्रयत्न करत असेल तर आपण तिला एक संधी तरी द्यायला हवी. आपण तिला असं सतत विरोध तर नाही करू शकत ना. आणि सतत विरोध करून असं घरामध्ये भांडण करण्यापेक्षा ठीक आहे, तिला जे करायचंय ते करू देत. त्यावर आता अ, हा अर्जुन बोलतो की पण ती किती नाटकी आहे, खोटारडी आहे, माहिती आहे ना आपल्याला. त्यावर प्रताप बोलतो की हे बघ, तुझं म्हणणं सगळं ठीक आहे, पण आम्ही तिच्यावर विश्वास ठेवतच नाहीये. ती जर आपल्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करतीये तर तिच्याशी थोडंसं चांगलं वागायला आपलं काय जातंय? पण आता खरं तर घरच्यांचा हा तन्वीबद्दलचा चांगुलपणा पाहून आता सायली आणि अर्जुन मात्र टेन्शनमध्ये आलेत, हे मात्र नक्की आहे. कारण आता त्या दोघांनाही असं वाटतंय की आपण आता तन्वीचं सत्य बाहेर काढायचा प्रयत्न करतोय आणि ती परत एकदा सगळ्यांना घोळात घेतीये. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ही तन्वीस ती ह्या सदा आणि मैनाच्या घरी जाते आणि त्यांना पैसे देते. तर सायली देखील आता या तन्वीचा पाठलाग करत करत तिच्या मागे गेलेली असते आणि सदा मैनाला पैसे देताना ती पाहते. आणि तन्वी तिथनं निघून गेल्यानंतर मात्र सायली त्यांचं दार वाजवते आणि समोर आता सायलीला पाहून हे सदा मैना हे जाम घाबरलेले असतात. पण सायली आता त्यांना विचारते की तन्वीचा आणि तुमचा काय संबंध आहे? तर हे दोघेही जाम घाबरलेत. आता हे सायलीला सत्य सांगतील का? आता प्रिया ह्या दोघांचीच मुलगी आहे, हे सायली समोर येईल का? हे तर आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. त्यामुळे उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.